कोण आहे हिंदू धर्म जपण्यासाठी आणि हिंदू धर्मातील चाली रीती रूढी परंपरा जपण्यासाठी हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. तर त्यांनी आज हिंदवी स्वराज्य निर्माणच नसतं केलं तर आज आपल्याला कशा अवस्थेत जगायला लागलं असतं हे सगळ्या माता भगिनींना नव्हे तर अख्ख्या जगाला माहितीये. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्यासाठी आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांना डोक्यावर घेऊन आपल्याला नाचायचं नाही. त्यांची विचारधारा जी आहे परावया स्त्री रुक्माई समान जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल तिला साडी चोळी निशी पाठवी ह्या युक्तीप्रमाणे जगायचं. आज आपण गाडीवर येतो होय हिंदूच लिहा वरपांगी हिंदू दाखवा पण आत्म अंतकरणात सुद्धा हिंदू धर्म भावना जागृत झाली पाहिजे. आणि हे सगळं काम ह्या माता भगिनींच्यावर असतं. बरोबर आहे का काकी? सांगा मला. दुसऱ्या धर्मातल्या स्त्रिया बघा झाकून पाकून असतात. आज आपल्यातली मुलगी जर रस्त्यानं चालली काय अवस्था आहे बघा होतं का डोळ्यानं उघड्या डोळ्यानं. ह्या ज्या नऊवारीतल्या आज्या बसल्यात त्यांचा काळ असा होता. मी आमच्या गावचं उदाहरण देतो. मी लांबचा नाही, मी किकलीतला आहे. आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या गावातली परिस्थिती अशी होती पदरानं नाक नाही दिसलं पाहिजे आणि पांघरत्या पदरानं बोट नाही दिसलं पाहिजे. आणि जर चावडीतनं जायचा प्रसंग आला तर पदराखाली चप्पल झाकून जात होत्या. आज तो काळ राहिलेला नाही. तो एक काळ होता. पण जी पुढची पिढी काढवायची जसं जिजाऊबाई साहेबांनी महाराणी येसुबाई साहेबांनी म्हाळसाबाई जिजाऊबाई साहेबांच्या ज्या मातोश्री आहेत म्हाळसाबाई त्यांनी स्वराज्याच्या स्वप्नाची बीज जिजाऊबाई साहेबांच्या मनी रुजवली. ती शिवछत्रपतींच्या मनात आणि स्वराज्य संकल्पना आत्मसात आणि नव्हे तर हे स्वराज्य निर्माण करण्याची ताकद ही जिजाऊबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली आहे. शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यायला नाही पाहिजे, तो आपल्याच घरात जन्माला आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? होय आजी? बरोबर आहे ना काका? मग त्यासाठी सुरुवात दुसऱ्याकडे नाही आपल्यापासून करा. आज जर कुणाला विचारलं ना अखंड भारत देशावर नव्हे तर हिंदुस्थानावरती राज्य करणारी पहिली महिला शासिका कोण? कुठलं नाव पुढे येतं माहितीये का तुम्हाला? कुठलं येतं नाव पुढे? 12व्या सुलतानात दिल्लीवर राज्य करणारी एक राणी होती. पण तिच्याही आधी 8व्या शतकामध्ये आजपासून सुमारे 1400-1500 वर्षापूर्वी महाराणी नागनिका सगळ्यात पहिल्यांदा यवनी आक्रमण जर कुणी रोखले असतील तर त्यांनी रोखलेले. 8व्या शतकामध्ये 500 वर्ष 8वे शतक ते 12वं शतक 500 वर्ष वेळोवेळी ज्या त्या घराण्याकडे राज्य सत्ता प्रस्थापित केली त्या त्या घराण्यांनी परकीय आक्रमण उलटून लावलेले. त्यात पहिलं नाव येतं महाराणी नागनिका सातकर्णी. त्यांचा आदर्श घेऊन आज आपण जीवन जगलं पाहिजे. आजकालच्या मुली आपल्या लव जिहादाला बळी पडतात, सगळ्याच गोष्टीला बळी पडतात. तसं नाही झालं पाहिजे. जिजाऊबाई साहेबांसारखं म्हाळसाबाई राणी साहेबांसारखं येसुबाई राणी सरकारांसारखं महाराणी लक्ष्मीबाई साहेब असतील अहिल्याबाई होळकर असतील ह्यांच्यासारखं कणकर होऊन जगा. आम्ही जिजाऊच्या लेकी जशा तलवारीच्या दारा नाही लागून न घेणार दादा कोण्या पर्यायाचा वारा. बरोबर आहे ना? तसं आपल्या मुलींना संस्कार नव्हे तर नुसतं घरातल्या आई वडिलांनी नुसतं आईनच नाही तर वडिलांनी बी मुलींच्यावर संस्कार केले पाहिजेत. तरच आणि तरच हिंदू धर्म टिकणार आहे. आजकालची मुलं कन्व्हर्ट स्कूलमध्ये म्हणजे इंग्लिश मीडियमला जातात. त्या शाळेमध्ये मुलींना कपाळाला गंध लावायचा नाही, हातात मुलींनी बांगड्या घालायच्या नाहीत, केस वाढवायची नाहीत. मग ते जर संस्कार शाळेत रुजलं तर पुढं मुलं आपली गंध कपाळाला लावतील, शेंडी राखतील का? नाहीच राखणार.
म्हणून आपल्या पालकांनी त्या शाळेत जाऊन सांगितलं पाहिजे, ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे, ती आम्ही जपणारच. आणि शिवजयंती अतिशय उत्तम पद्धतीनं तुमच्या गावात साजरी झाली. विजय उत्सवाची पालखी सुद्धा अत्यंत दिमाखामधून अतिशय जोशात वातावरणामध्ये आपल्या गावातून प्रस्थान केलं. जो आपला गड आहे त्या गडाचा इतिहास कुणाला माहिती आहे? चंदनवंदन गडाचा इतिहास आजपासून सुमारे 1000 वर्षापूर्वी शालिहान राजा दुसरा भोज यांनी या गडाचं काम म्हणजे बांधकाम केलेलं आहे. जसं कुणी यातला पन्हाळा पाहिला असेल तर पन्हाळ्याचं जे बांधकाम आहे त्याचीच प्रतिकृती किल्ले वंदनगड आहे. सेम टू सेम, काहीच फरक, फक्त बांधकाम ते पन्हाळा विस्तृत स्वरूप हे छोट्या स्वरूपामध्ये. तेच हा एक सगळ्यात पहिला इतिहास. त्याच्यानंतर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिरीदशाही ह्या सगळ्या शाह्यांकडे आलटून पलटून स्थानांतर होत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध करून दुसऱ्या दिवशी किल्ले चंदनवंदन आणि तत्कालीन किल्ले चंदनवंदन प्रांतातील 55 गावांचा मुलूक स्वराज्यात घेतला. आज ती 55 गावं खंडाळच्या बोगद्यापासून चालू होतात. सुरूर, पांड, कवठ, केंजळ, किकली, तसाच तो भाग पाचवड, खडकी करून चिचनेर वंदन हे वंदन प्रांतातलं शेवटचं गाव. तसाच फिरून भाग येतो वाठार पर्यंत. त्यावेळेस 55 गावं होती, आज त्याची भरपूर गावं झालेली. हा मुलूक स्वराज्यात घेतला. त्या विजय क्षणाची आठवण म्हणून आपण श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी किल्ल्याचा विजय उत्सव साजरा करतो. यंदा तुमच्या गावातून पालखीचा सोहळा होता, अतिशय सुंदर झाला. त्याच्यानंतरचा इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचं गडावरती वास्तव्य होतं. राजाराम महाराज ज्यावेळेस संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे वध झाल्यानंतर ज्यावेळेस रायगडावरून जिंजीकडे प्रस्थान केलं, प्रतापगडावरून ते चंदनवंदन मार्गे अजिंक्यतारा, कारण औरंगजेबाला हुसकावणी देत जायचं होतं, त्याच्यामुळे सरळ एक मार्ग करून चालणार नव्हता. तर त्यांचाही मुक्काम आपल्या चंदनवंदनवरती झालेला आहे. महाराणी ताराबाईंच्या काळामध्ये तर प्रमुख युद्ध क्षेत्र रणभूमीच होती. किकली गावामध्ये औरंगजेबाचा तळ होता आणि आजूबाजूचं पूर्ण क्षेत्र हे युद्धमय रणरतीच होतं. त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज, ज्यांचा जन्म 1682 साली झाला. 1689 ला ज्यावेळेस रायगड मोगलांच्या ताब्यात गेला त्यावेळेस महाराणी येसुबाई साहेब असतील, महाराणी जानकीबाई साहेब म्हणजे राजाराम महाराजांच्या राणी साहेब आणि छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव त्यांना कैद केलं आणि त्यांना दिल्लीला नेण्यात आलं. ते ज्यावेळेस मोगल कैदेतून 1707 साली सुटून आले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा किल्ले चंदनवंदन हा किल्ला घेतलेला नाही मग सातारा. त्याच्यानंतर जे आहेत महाराणी ताराबाई साहेब, आता म्हणाला ताराबाई साहेब सातारला परत कशा आल्या? कोल्हापूर करवीर गादी स्थापन केल्यानंतर तर वारणेच्या तह झाला. करवीरकर छत्रपती आणि सातारकर छत्रपती ह्यांच्यात वारणेचा तह झाला. तर त्या तहाच्या अगोदर कोल्हापूर म्हणजे करवीर मध्ये एक पक्ष होता महाराणी ताराबाई साहेब आणि त्यांचे चिरंजीव दुसरे शिवाजी महाराज, आणि एक दुसरा पक्ष होता राजाराम महाराजांच्या 3 नंबरच्या राणी साहेब जानकीबाई राजसाबाई साहेब आणि त्यांचा मुलगा दुसरा संभाजी, असे 2 पक्ष होते. तर दुसरा जो पक्ष होता राजसाबाईंचं, यांचं वर्चस्व वाढलं गेलं. ताराबाईंना नजरकैदेत टाकण्यात आलं आणि ज्यावेळेस वारणेचा तह झाला त्या वारणेच्या तहानुसार वारणेच्या पलीकडचा वारणा नदीच्या जो पलीकडचा भाग आहे तो करवीर म्हणजे कोल्हापूर गादीला, अलीकडचा जो भाग आहे तो सातारा, आणि त्या तहानुसार महाराणी ताराबाईंना सोडवून आणून सातारला राजमाता म्हणून त्यांनी काही काळ व्यतीत केलेला आहे. छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव ज्यांनी अखंड हिंदुस्थानावरती राज्य केलं. आज मी तिला जेवढी भारतभर मराठा घराणी आहेत, जेवढी तुम्हाला माहिती आहे तेवढी, शिंदे, गायकवाड, होळकर, दाभाडे, पवार जी काय आहेत ही सगळीच्या सगळी
राजघराणी त्यांच्या काळामध्ये गेलेले आहेत. का तर शिवाजी महाराजांचं एक तंत्र होतं, जिथं जाईल तिथं आपला मराठी माणूस नेऊन बसवायचा. जसं की जिंजीचा सुभा स्वराज्यात घेतल्यानंतर शिवछत्रपतींनी हरजीराजे मार्कांना नेलं आणि तिथल्या सुभेची सुभेदारकी त्यांच्या ताब्यात दिली. त्याच पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांनी मोगल कैदेत असताना काय शिकलं तर आपण ज्यावेळेस सुटून जाऊ त्यावेळेस औरंगजेबाचं जे 22 सुभ्याचं साम्राज्य हे कसं खालसा करून आपलं जे शहाजीराजांचं आणि जिजाबाई साहेबांचं स्वप्न होतं की गंगा यमुना काशीचा काशी विश्वेश्वर मुक्त करून, सप्त नद्या मुक्त करून अखंड हिंदुस्थानावरती हिंदूंचं साम्राज्य असावं, हे स्वप्न जर कुणी सत्यात आणलं असेल तर छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांनी 1729 मध्ये महाराणी येसुबाईंची सुटका करून सातारला आणलेली. नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा पूर्णपणे बदला त्यांनी घेतलेला आहे. आता म्हणाला कसा घेतला, हे तर साताऱ्यात, मग दिल्लीत कसा बदला घेतील. त्यांचे जे सरसेनापती होते फत्तेसिंह बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण दिल्ली मोहीम निघाली होती. त्याच्यामध्ये स्वतःच्या मर्दीतला दिल्लीच्या गादीवरती बादशाह बसवणे, जो पहिला बादशाह होता तो मंजुरी देत नव्हता म्हणून त्याचे डोळे काढले, त्याची कातडी सोडली आणि दिल्लीच्या वेशीला बांधली. हा इतिहास आहे, पण त्यांचा इतिहास आपल्याला कुणीही सांगितलेला नाही किंवा माहित नाही. महाराणी येसुबाई साहेबांना सोडवून आणलं गेलं. वारणेच्या तहानुसार ज्यावेळेस ताराबाई साहेब सातारला आल्या, शाहू महाराजांचा मृत्यू 1749 साली झाल्यानंतर महाराणी ताराबाई ही काय व्यक्ती हे सगळ्यांना म्हणजे नानासाहेब पेशव्यांनाही माहिती होतं की औरंगजेबासारख्या क्रूर कृष्ट्याला पाणी पाजून पुरून उरलेली एकमेव स्त्री आहे, त्याच्या पुढे आपली काही सतनागत नाही. म्हणून त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी दादोजी वाघ नावाच्या एका सरदाराची नेमणूक केली. त्यांची सुद्धा समाधी आपल्या वंदनगडावरती आहे. त्याच्यानंतर हैबतराव नाईक निंबाळकरांची एक समाधी आहे गडावरती. त्याच्यानंतर सरखेल सेना सारंग जे आहेत कान्होजी जे आंग्रेंचे चिरंजीव तुळाजी आंग्रे ह्यांची पण समाधी. तुळाजी आंग्रे जोपर्यंत दर्यावरती होते तोपर्यंत एकही परकीय सत्ता सखोलपणे ह्या भारत देशामध्ये पाय रोवू शकत नव्हती, कारण त्यांचं आरमार हे मुंबई पासून खाली श्रीलंकेपर्यंत फिरत होतं. मराठा आरमार त्यांनाही कैद करण्यात आली. एकूण 30 वर्ष कैद होती, त्यातली शेवटची 15 वर्ष त्यांचा वंदनवरतीच मृत्यू झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शाहू महाराजांचे दत्तक पुत्र त्यांनी त्यांची समाधी गडावरती बांधलेली आहे. त्यांची सुद्धा समाधी वंदन गडावरती आहे. हा थोडक्यात इतिहास झाला गडाचा, पण एवढा महान इतिहास ह्या गडाला लाभलाय म्हणजे संवर्धन केलं पाहिजे का नाही आपण. आज त्यावेळेस ते गडकोट होते म्हणून शिवछत्रपतींनी ह्या गडकोटांच्या साह्यानं स्वराज्य निर्माण केलं, बरोबर आहे ना. आज त्या गडकोटांचं अस्तित्व धोक्यात आहे. त्यांच्या अस्मितेमुळे लढण्यामुळे आज आपलं अस्तित्व हिंदू म्हणून टिकू नये. आपल्याला हिंदू म्हणूनच जगायचंय, जाती पाती पाळायच्या नाहीत, बरोबर आहे ना. हे जातीपाती म्हणजे काय, आता ही खुर्ची असते खुर्ची, ह्या खुर्चीला 4 पाय आहेत, बरोबर आहेत ना. तसेच हिंदू धर्माचे 4 वर्णमय हिंदू धर्माचे 4 आधारस्तंभ आहेत. त्यातला एक जरी ढासळला तरी धर्म चालू शकेल का, नाही. पहिल्यांदा काय केलं, हिंदू धर्माला शिक्षण कोण देतं, ब्राह्मण समाज, बरोबर. त्यावेळेची बाबा तुमच्या काळामध्ये हिंदू धर्मावरती पकड कोणाची होती, ब्राह्मण समाजाची होती, बरोबर. म्हणजे हिंदूंना शिक्षण देण्याचं जे ज्ञानपीठ होतं मौखिक स्वरूपामध्ये असेल किंवा पुस्तकी स्वरूपामध्ये असेल, ज्यांनी जपलं तो ब्राह्मण समाज होता. त्यांना पहिल्यांदा आपल्यापासून त्यांची घरं जाळायला भाग पाडला आपल्याला, बरोबर. परिणामतः एक स्तंभ हिंदू धर्माचा ढासळला गेला, जे शिक्षणच दिलं नाही. तर आज बघा इतर धर्मांना धर्म शिक्षण आहेत, हिंदूंना आहे का धर्म शिक्षण, नाही. धर्म शिक्षणच संपलं आपलं. त्याच्यामुळे आताचे मुलं कपाळाला गंध नको, कुंकू नको, टोपी नको, काही नको. कानात बाळी घातली तरी म्हणतात काय ती हिजड्यावानी दिसतय, शिंगी ठेवली तर म्हणतात काय बोकड कापायचं आहे का. पण महिलांना तुम्हाला एक सांगतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये एक म्हण आहे की बाईचं सौंदर्य केसात असतं, बरोबर आहे ना. का तर त्याच्या पाठीमागे एक आहे की
जे स्त्रीत्वाचे आजार आहेत हे सगळे आंबाडा बांधला ना अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेप्रमाणे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर बांधला ना तर सगळे आजार प्रॉब्लेम 99% आजार हे होत नाहीत. पण आजकालच्या पोरी ब्युटी पार्लर मध्ये जातात, मलमपुट्टी भरतात आणि परत दवाखान्यात जातात. तसं नाही झालं पाहिजे. दुसरा जो एक दलित म्हणजे शूद्र समाज होता आपल्यातला, त्यांनाही तुमच्या वाणने अत्याचार केल्यात, ही केले ती केले, त्यांनाही बाजूला पाडलं गेलं. राहिले 2 स्तंभ, क्षत्रिय आणि वैश्य. ह्यांच्यातही ब्रिगेडी विचारसरणाचं पिल्ल सोडून दिलं की गुढीपाडव्याला गुढी उभारायची नाही, तो पताका बांधा. आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा वाड वडील काय वेडे होते का गुढीपाडव्याला गुढी उभारायला? सांगा बरं. मग त्यांची परंपरा आपण जपली पाहिजे की नाही? आपण काय लय शहाणं झालो का कुणाचं बी ऐकून यायला? म्हणून हे कुणाचं पण न ऐकण्यासाठी आपल्याला आपले धर्मसंस्कार करणं फार गरजेचं आहे. आता विषय असा होता की गड संवर्धन म्हणजे हे गड किल्ले का जपायचे की आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास, शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला अनुभवला त्याचे मुख साक्षीदार म्हणजे हे गड किल्ल्याचे उभे. तुम्ही आम्ही इतिहास पाहिला नाही, वाचू, पण त्यावेळेस नव्हतो आपण, पण ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला अनुभव त्याचे मुख साक्षीदार म्हणजे हे गड किल्लेच आहेत. बरोबर आहे ना? त्यांचं संवर्धन केलं पाहिजे की नाही? येणाऱ्या पिढीला काय दाखवणार आपण? चित्रात दाखवणार? साधं एखाद्या चायनीजच्या गाड्यापासून गेलं किंवा वडापावच्या गाड्यापासून गेलं, मग काय वास भारी आला, पोट भरतं का वास घेऊन? खायची इच्छा होती का नाही? जर पुढच्या पिढीनं विचारलं किल्ला कशात दाखवणार, चित्रात दाखवणार का तुम्ही? बरोबर आहे ना? म्हणून हे गड किल्ले केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे की येणाऱ्या पिढीला हे दाखवता आलं पाहिजे. पुढची येणारी पिढी काय असंच किल्लं होतं का महाराजांचं? जे आहे ते तरी आपल्याला जपता आलं पाहिजे. मी एक सगळ्यांना विनंती करतो, आपलं श्री शिव वंदनेश्वर प्रतिष्ठान 2016 पासून वंदनगडावरती संवर्धनाचं कार्य करते. त्या कार्याच्या माध्यमातून गडाचा महादरवाजा, भोज दरवाजा, पारेकरांच्या देवड्या, चुन्याचा गहाणा असेल, किल्लेदाराचा वाडा, तलावातली गाळ काढणे, तसेच इतर वास्तूंची स्वच्छता करणे, ह्या सगळ्या वास्तूंचं संवर्धन करत आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. हे संवर्धन कार्य हे एकट्या दुकट्याचं नाही. मी एकटा म्हणलं तर करू शकतो, गाव करेल ते राव काय करेल. बरोबर आहे का नाही? त्यामुळं सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. बरोबर आहे ना? तुम्ही येणार ना सगळी? मी म्हणतो ज्यांना यायला शक्य होत नाही, जे बाबा व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त बाहेर गावी आहेत, त्यांना यायला जमत नाही, आर्थिक स्वरूपामध्ये मदत करू शकता. ज्यांना प्रत्यक्ष वेळ देता येतोय त्यांनी प्रत्यक्ष वेळ द्या. ज्यांना काहीच करा येत नाही त्यांनी निदान नावं तरी ठेवू नका. बरोबर आहे ना? मी सगळ्यांना एक विनंती करतो, गड संवर्धनाला सगळ्यांचं सहकार्य लाभेल ना? माता भगिनीनो हो तरी म्हणा, विजय उत्सवाला या, गड कसा आहे ती तरी बघा. तुम्हाला नाही यायला जमलं, पोराला लावा बाबा, जा उकर तिथं दगडी माती जाऊन. तिथं महाराजांचा आपल्या वाडवडिलांचा स्पर्श झालेला आहे, रक्त आणलेलं आहे. पोरं बाद होत नाहीत. आम्ही सुद्धा त्यातनं झाले. आम्ही ज्यावेळेस संवर्धन कार्य चालू केलं ना त्यावेळेस माणसं म्हणायची, अरे त्या किल्ल्यावर कशाला जातात, काय जाऊन उकारताय? पण नाही, ही पुढच्या पिढीला दाखवायची ही पिरवानं पार चाल झालेली देणी आहे. आपल्या आधीच्या पिढी नुसती तटा भरून जाऊन झाडं जरी तुडली असती ना तरी 99% हे किल्ले सुरक्षित राहिले असते. पण किल्ले स्थापन्या पाठीमाग मुख्य कारण म्हणजे 1818ला ज्यावेळेस मराठा साम्राज्य संपलं आणि ब्रिटिशांचा अंमल अखंड हिंदुस्थानावरती स्थानपन्न झाला, तरीही किल्ले चंदन वंदन स्वतंत्र होता. किल्ले चंदन वंदनचे जे किल्लेदार होते, वंदनचे वेगळे होते आणि चंदनचे किल्लेदार वेगळे होते. चंदनचे किल्लेदार युद्धामध्ये मारले गेल्यानंतर, वीरगती प्राप्त झाल्यानंतर वंदनच्या किल्लेदारांनी दोन्ही किल्ले लढवले. दोन्ही किल्ले लढवत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्या किल्लेदाराच्या बायकोचं नाव आहे भागीरथीबाई. एवढाच उल्लेख सापडतो आपल्याला भागीरथीबाई. त्यांनी पतीच्या मृत्यूनंतर 88 दिवस किल्ला लढवलेला आहे. कसा लढवला असेल विचार करा. त्यांचं एकच तत्व होतं, महाराणी येसुबाई साहेबांनी कपाळाचं कुंकू पुसलं गेलं तरी आबासाहेबांनी जे हिंदवी साम्राज्याचं गोंधन ह्या सह्याद्रीत गोंधलेलं आहे ते नष्ट होता कामा नये. छत्रपतींची गादी कधी रिक्त नसते.
म्हणून त्यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण करून छत्रपती पद त्यांच्याकडे बहाल केलं, त्यांना केलं. तसंच त्या भागीरथीबाई साहेब होत्या, पतीच्या मृत्यूनंतरही 88 दिवस किल्ला लढवला. वेळ जास्त होते असं नाही ना, 88 दिवस त्यांनी किल्ला लढवला. गनिमी काव्याने किल्ला लढवला. आपण सांगतो का हो, आता साधी गोष्ट सांगतो, एखाद्याच्या पोराचं लग्न ठरलं तरी दुसऱ्याला सांगतं का हो कोण आमच्या पोराचं लग्न ठरलंय? घाण्याच्या दिवशीच कळतं का नाही गावात अमक्या अमक्याच्या पोराचं लग्न ठरलंय. तर तसंच गनिमी कावाचं तंत्रज्ञान त्यांनी वापरून 88 दिवस किल्ला लढवला. काय केलं? गडावरती गाडग्यांना पागोटी बांधून बुरुजांवरती ठेवली. आलटून पालटून 15-20 मिनिटांना किंवा तासाभराने इकडचं पागोटं तिकडं तिकडचं इकडं करायचं. ज्या जेवणाच्या पत्रावळ्या होत्या त्याला बेसन भाकरी जे काय असेल ते चोळायचं थोडं थोडं आणि गडावनं खाली फेकून द्यायचं, की जेणेकरून गडाव शिबंदी म्हणजे मावळ्यांची संख्या जास्त आहे, आपण आक्रमण करू शकत नाही. पण तरीही फितुरी झाली. 88-89व्या दिवशी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. असा विषय. शिवछत्रपतींनी स्वराज्य का निर्माण केलं याचं कारण माहितीये का हो तुम्हाला? आपण आज जो बलिदान मास पाळतो, तर विषय असा आहे, जसे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हाल झाले तसेच त्यांच्याही आधी अनेक राजांचे हाल झालेले. राजांचे, जनतेचे, महिलांचे लय हाल झालेले, भयंकर हाल झालेले. तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगत जातो, वेळ पण खूप होतोय. शहाजी राजांच्या वहिनी साहेब म्हणजे खेळोजी राजांच्या धर्मपत्नी गोदावरीबाई साहेब, ह्यांना सुद्धा मोहिबत खानानं पळवून नेलं होतं. ही राजघराण्यातील स्त्रियांची अवस्था होती. देवगिरीचे राजांचा जावई हलपरदेवराय यादव ह्यांना ज्या सासरवाडीत नाकाचा मोती घाण ठेवून पण सासू जावयाची शान राखती की नाही, अशा सासरवाडीत हरपलदेव यादवांचं कातड सोलून नग्न शरीर महादरवाजावर देवगिरीच्या टांगलं होतं. ही त्यांची अवस्था. भागानगरच्या राजाची पण तीच अवस्था. अख्खं शरीर सोललं, मुंडकं काढलं, जी घाण आपलं मलमूत्र विसर्जन होतं त्या मोहरीतून, त्या मोहरीच्या तोंडाला आता आपण बाहेरचं प्राणी आत येऊ नये म्हणून टोपण बसवतो, त्या जागेवरती त्या राजाचं मुंडकं बसवलं होतं. ही त्या भागानगरच्या राजाची, विजयनगरच्या राजाची अवस्था होती. गोरगरीब जनतेचं तर अतिशय पिळवणूक होती. औरंगजेबानं ज्यावेळेस मथुरेच्या श्रीकृष्णाच्या मंदिराचा कळस पाहिला त्यावेळेस त्यानं तात्काळ आदेश दिला होता की हा कळस तोडून इथं मशीद झाली पाहिजे. त्यावेळेस 72 मन जानवी गोळा झालती हिंदूंची. एका जानव्याचं वजन असतं 30 ग्रॅम. ह्याप्रमाणे 72 मन जानवी गोळा झाली होती. आज जरी तुम्ही त्या भागात गेला तर 72 हा शब्द अपशकुनी मानला जातो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंची कत्तल, लहान मुलांची कत्तल, महिलांवर तर अन्याय अत्याचार. तुम्हाला राजघराण्यातच उदाहरण सांगितलं. दस्तूर खुद्द शहाजीराजांच्या वहिनी साहेब म्हणजे शिवाजीराजांच्या काकी साहेब, ह्यांची सुद्धा तीच अवस्था होती. म्हणून शिवछत्रपतींना स्वराज्य निर्माण करावयास लागलं. म्हणून आज आपण हिंदू म्हणून इथं जगतोय. शिवछत्रपतींचा पाळणा, शिवछत्रपतींची जयंती उत्सव, आपल्या हिंदू धर्माच्या चाली रीती रूढी परंपरा जपतोय. तर ह्या अशाच आपण जपल्या पाहिजेत. शेवटी एकच बोलतो की सगळ्यांनी गड संवर्धनाला यावं. ज्यांना यायला जमत नाही त्यांनी आर्थिक स्वरूपामध्ये, ज्यांना शक्य आहे त्यांनी शारीरिक स्वरूपामध्ये मदत करावी. आत्ता गडाचा आपल्याला जो 2 नंबरचा दरवाजा आहे, भोज दरवाजा, तर त्या भोज दरवाजातून आत जाताना भोज दरवाजा आणि पहारेकरीच्या देवडीच्या मधला दरवाजा एकूण 20 फुटाचा अंतर आहे. तर आत जाताना उजव्या बाजूची भिंत ढासळलेली आहे, तर ती भिंत बांधायची आपल्याला. त्या भिंतीचा एका दगडाचं वजन आहे 1.5 ते 2 टन. हे दगड आपल्याला पुन्हा भिंतीला लावायच्यात. हे काम एकट्या दुकट्याचं नाही. प्रत्येकानं 10-10 रुपये जरी दिले तरी ते काम मार्ग हळूहळू लागू शकतं. तर ह्या सगळ्यासाठी आपलं सहकार्य असावं ही एक विनंती आणि मी थांबतो. जय शिवराय.